So this is the first problem for फायनल अकाउंट्स. फायनल अकाउंटिंगच्या चॅप्टर मधला हा छोटा एक प्रॉब्लेम आहे. बेसिक याच्यात फक्त आपल्याला ट्रेडिंग अकाउंट प्रिपेअर करायचं. ट्रेडिंग अकाउंट मध्ये बेसिक लेवलला आपल्याला काय लक्षात ठेवायचं तर सगळे डायरेक्ट एक्सपेन्सेस जे आहेत हे याच्यामध्ये रेकॉर्ड होतात. सी फ्रॉम द फॉलोइंग बॅलन्सेस प्रिपेअर ट्रेडिंग अकाउंट. आपल्याला ट्रेडिंग अकाउंट प्रिपेअर करायचे. परचेसेस, आता परचेसेस हे ट्रेडिंग अकाउंटच्या नेहमी डेबिट साईडला रेकॉर्ड होतात. फर्स्ट विल सी ट्रेडिंग अकाउंटचा एक फॉर्मॅट आपण बघूया. ट्रेडिंग अकाउंट मध्ये दोन साईड्स आहेत, डेबिट साईड आणि क्रेडिट साईड. जे काही डायरेक्ट एक्सपेन्सेस आहेत हे सगळे ट्रेडिंग अकाउंटला रेकॉर्ड होतात. मग त्यामध्ये अगदी ओपनिंग स्टॉक, परचेसेस, कॅरेज, ऑक्ट्राय, वेजेस हे सगळे जे आहेत हे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला रेकॉर्ड होतात. त्यानंतर सेल जर असेल तर तो ट्रेडिंगच्या क्रेडिट साईडला नेहमी रेकॉर्ड होतो आणि क्लोजिंग स्टॉक हा ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला रेकॉर्ड होतो. वन बाय वन आपण पोस्टिंग करत घेऊया. परचेसेस आर गिवन 12,140. आता परचेसेस रेकॉर्ड करत असताना परचेसेस हे नेहमी ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला रेकॉर्ड होणार. आता त्याच परचेसेसच्या बरोबर खाली इथे परचेस रिटर्न म्हटलेलं आहे. कीप इन माइंड दॅट परचेस रिटर्न आर ऑलवेज डिडक्टेड फ्रॉम युअर परचेसेस. हे जे आपले परचेस रिटर्न आहेत 120, ही अमाऊंट परचेस रिटर्नची अमाऊंट ही परचेसेस मधून लेस केली जाते आणि सेल्स रिटर्नची अमाऊंट सेल्स मधून लेस केली जाते. सो आता हे जे परचेसेस आहेत हे परचेसेस आता ते रेकॉर्ड करून घेऊया. त्यातून परचेस रिटर्न लेस करून घेऊया आणि मग जी फायनल अमाऊंट येईल ही आउटर कॉलमला येईल. परचेसेस 12,140 लेस परचेस रिटर्न विच इज ऑलरेडी गिवन इन प्रॉब्लेम. परचेस रिटर्न आपल्याला दिलेले आहेत 120. सो लेस 120 फायनल अमाऊंट जी आहे ही आपण अमाऊंट कॉलम मध्ये रेकॉर्ड करून घेऊया. सो फायनल अमाऊंट इज 12,020. परचेसेस मधून परचेस रिटर्न हे लेस झाले. नेक्स्ट सेल्स दिलेले आहेत. सेल्स मधून सेल्स रिटर्नची अमाऊंट नेहमी लेस केली जाते. सो आधी सेल्स रेकॉर्ड करूया. सेल हे नेहमी तुमच्या ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडलाच रेकॉर्ड होणार. सो ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला सेल रेकॉर्ड करून घेऊया. 29,580 मायनस सेल रिटर्न. सेल्स रिटर्न दिलेले आहेत 170. सो लेस सेल रिटर्न 170. मायनस करून घेऊया आणि फायनल अमाऊंट ही आउटर कॉलमला जाईल. सो 29,580 मायनस 170. फायनल आन्सर इज 29,410. नेक्स्ट कॅरेज. आता कॅरेज मध्ये इथे दोन प्रकार दिसत आहेत, कॅरेज अँड कॅरेज ऑन सेल. नेहमी लक्षात ठेवा, नुसतं जर कॅरेज दिलेलं असेल, कॅरेज इनवर्ड किंवा नुसतं कॅरेज, तरच ते फक्त ट्रेडिंग अकाउंटला रेकॉर्ड होईल. कॅरेज ऑन सेल्स जर दिलेलं असेल देन इट शुड बी रेकॉर्डेड ऑन युअर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. सो आत्ता ट्रेडिंग अकाउंट मध्ये कॅरेज ऑन सेल कुठेही रेकॉर्ड होणार नाही. ट्रेडिंग अकाउंट मध्ये काय रेकॉर्ड होईल, कॅरेज इनवर्ड किंवा नुसतं कॅरेज असेल तर ते रेकॉर्ड होईल. आता इथे नुसतं कॅरेज दिलेलं आहे, कॅरेज 480. सो इट शुड बी रेकॉर्डेड ऑन युअर ट्रेडिंग अकाउंट डेबिट साइड. सो ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला रेकॉर्ड करून घेऊया कॅरेज. कॅरेज इनवर्ड, कॅरेज हे एवढंच जर दिलेलं असेल तर ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला ते रेकॉर्ड होईल. जर आता या प्रॉब्लेम मध्ये जसं दिलेलं आहे कॅरेज ऑन सेल्स, सो कॅरेज ऑन सेल्स जर दिलेलं असेल किंवा कॅरेज आउटवर्ड म्हटलेलं असेल तर ह्या दोन्ही गोष्टी प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला रेकॉर्ड होतील, ट्रेडिंगला रेकॉर्ड होणार नाही. त्यामुळे कॅरेज ऑन सेल्स आपल्या ट्रेडिंग अकाउंटला रेकॉर्ड होणार नाही. नेक्स्ट आहे ऑक्ट्राय. ऑक्ट्राय ड्युटी, ऑक्ट्राय चार्जेस जर दिलेले असतील तर ते ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला रेकॉर्ड होतील. आता ऑक्ट्राय याचा थोडक्यात अर्थ काय, तर जकात कर याला मराठीत म्हटलं जातं. ऑक्ट्राय म्हणजे काय, तर थोडक्यात जेव्हा एखाद्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला एंटर व्हायचं असतं, वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून आपण जेव्हा एंटर होतोय तर त्यावेळेला
आपले जे गुड्स आहेत हे गुड्स घेऊन जर आपण त्या जिल्ह्यात एंटर करतोय तर त्यावेळेला तिथले ऑक्ट्राय ड्युटीज किंवा हा जो जकात कर आहे हा आपल्याला पे करावा लागतो. सो हे डायरेक्ट एक्सपेन्सेस आहेत जे तुम्हाला डिरेक्टली पे करावे लागतात. दॅट्स वाय ऑक्ट्राय चार्जेस किंवा ऑक्ट्राय ड्युटी ही ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला रेकॉर्ड होईल. सो आपण ऑक्ट्राय रेकॉर्ड करून घेऊया. अमाऊंट आहे 1140. 1140 टू ऑक्ट्राय. नेक्स्ट वेजेस. आता वेजेस हे नेहमी आपले ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला रेकॉर्ड होणार. वेजेस 2620. 2620 वेजेस रेकॉर्ड करून घेतलेत. नेक्स्ट आहे पोस्टेज अँड टेलिग्राम. पोस्टेज अँड टेलिग्राम हे इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहेत, त्यामुळे हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला जातील. त्यामुळे पोस्टेज अँड टेलिग्राम इथे कुठेही रेकॉर्ड होणार नाही. सो पोस्टेज टेलिग्राम कुठे रेकॉर्ड होईल? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. त्याचं ट्रेडिंग अकाउंटला रेकॉर्डिंग होणार नाही. त्यामुळे आत्ताच्या आपल्या ट्रेडिंग अकाउंटमध्ये आपण कुठेही रेकॉर्ड करणार नाही आहोत. नेक्स्ट आता क्रेडिट साईडला बघूया. इथे स्टॉक दिसतोय. आता स्टॉकला डेट दिलेली आहे 1 एप्रिल 2023. 1 एप्रिलचा स्टॉक हा आपला ओपनिंग स्टॉक असणार आणि जो 31 मार्चचा स्टॉक असेल हा आपला क्लोजिंग स्टॉक असेल. सी या प्रॉब्लेमच्या सगळ्या तिथे शेवटी बघू शकता तुम्ही. स्टॉक ऑन 31 मार्च 2024. 31 मार्चचा स्टॉक हा नेहमी क्लोजिंग स्टॉक असेल आणि 1 एप्रिलचा जो काही आपला स्टॉक आहे हा आपला ओपनिंग स्टॉक आहे. बिकॉज फायनान्शियल इयर सुरू होतं 1 एप्रिलला आणि संपतं 31 मार्चला. दॅट्स वाय 1 एप्रिलचा म्हणजेच 1 एप्रिलचा जो स्टॉक आहे हा कोणता असेल? आपला ओपनिंग स्टॉक. आणि 31 मार्चचा जो स्टॉक असेल हा असेल आपला क्लोजिंग स्टॉक. आधी आपण ओपनिंग स्टॉक रेकॉर्ड करून घेऊया. ओपनिंग स्टॉक हा ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला नेहमी रेकॉर्ड होतो आणि क्लोजिंग स्टॉक हा ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला नेहमी रेकॉर्ड होतो. सो ह्या दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. ओपनिंग स्टॉक मुळात त्याची डेट कोणती असते तर 1 एप्रिल. 1 एप्रिलचा जो काही स्टॉक असेल हा आपला ओपनिंग स्टॉक असणार आहे आणि हा ओपनिंग स्टॉक ट्रेडिंग अकाउंटच्या नेहमी डेबिट साईडला रेकॉर्ड होतो. सो ओपनिंग स्टॉक 1 एप्रिल and it should be recorded on your debit side of your trading account. What about your closing stock? जो क्लोजिंग स्टॉक आहे, क्लोजिंग स्टॉक हा 31 मार्च म्हणजे 31 मार्चचा जो काही स्टॉक आहे हा आपला क्लोजिंग स्टॉक असणार आहे. क्लोजिंग स्टॉक दॅट शुड बी रेकॉर्डेड ऑन युअर क्रेडिट साइड ऑफ युअर ट्रेडिंग अकाउंट. सो क्लोजिंग स्टॉक हा ट्रेडिंगच्या क्रेडिट साइडला जातो आणि ओपनिंग स्टॉक हा ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला रेकॉर्ड होतो. आधी आपण ओपनिंग स्टॉक रेकॉर्ड करून घेऊया. ओपनिंग स्टॉक टू ओपनिंग स्टॉक इट शुड बी रेकॉर्डेड ऑन युअर डेबिट साइड ऑफ ट्रेडिंग अकाउंट. नेक्स्ट सॅलरीज. आता सॅलरीज ज्या दिलेल्या आहेत सॅलरीज इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहेत, त्यामुळे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला जातील. पोस्टेज टेलिग्राम, सॅलरीज, त्यानंतर इन्शुरन्स, या सगळ्या गोष्टी ह्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला जातात. इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहेत. ओनली डायरेक्ट एक्सपेन्सेस शुड बी रेकॉर्डेड ऑन ट्रेडिंग अकाउंट. जे काही इनडायरेक्ट एक्सपेन्सेस असतील आणि इनडायरेक्ट इन्कम असतील हे सगळे तुमचे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला जाणार आहे. त्यामुळे इथे कुठेही सॅलरी रेकॉर्ड होणार नाही. नेक्स्ट आहेत सन्ड्री एक्सपेन्सेस. सन्ड्री एक्सपेन्सेस सुद्धा तुमच्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटलाच रेकॉर्ड होतील, ते ट्रेडिंग अकाउंटला रेकॉर्ड होत नाही. सो सॅलरीज, सन्ड्री एक्सपेन्सेस, ऑफिस एक्सपेन्सेस, डिस्काउंट, देन कमिशन रिसिव्ह, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत यातले सॅलरीज, सन्ड्री एक्सपेन्सेस आणि ऑफिस एक्सपेन्सेस हे आपले एक्सपेन्सेस आहेत. इनडायरेक्ट एक्सपेन्सेस हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला रेकॉर्ड होतील. देन डिस्काउंट रिसिव्ह,
कमिशन रिसिव्ह हे इनडायरेक्ट इन्कम आहे, हे सुद्धा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट रेकॉर्ड होईल. यांचं कुठेही रेकॉर्डिंग तुमच्या ट्रेडिंग अकाउंटला होणार नाही. नेक्स्ट आहे गुड्स बर्न्ड बाय फायर. आता गुड्स बर्न्ड बाय फायर, जे काही गुड्स लॉस बाय फायर, गुड्स बर्न्ड बाय फायर किंवा गुड्स स्टोलन बाय थेफ्ट. आता गुड्स बर्न बाय द फायर म्हणजे गुड्स जे होते त्याला आग लागली आणि ते जळून गेले, किंवा गुड्स स्टोलन बाय थेफ्ट, किंवा अशा प्रकारचं जर काही रेकॉर्डिंग इथे असेल, असं जर प्रकारचं काही ट्रान्झॅक्शन असेल, तर ते तुमच्या ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला रेकॉर्ड होईल. आता इथे दोन गोष्टी दिसत आहेत. गुड्स बर्न्ड बाय फायर म्हणजे काही गुड्स होते जे आग लागल्या कारणाने जळून गेले, याचं रेकॉर्डिंग ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला होईल. आता इथे खाली बघा, लॉस बाय फायर म्हटलेलं. ऍक्च्युली गुड्स जळले किती, 1540. हे जे गुड्स होते हे जळले आणि त्यातला ऍक्च्युअल लॉस किती झाला, तर लॉस बाय फायर 540. आता यातलं कोणता एलिमेंट आपण ट्रेडिंगला रेकॉर्ड करणार आहोत आणि कोणता एलिमेंट आपला प्रॉफिट अँड लॉसला जाणार आहे. तर गुड्स बर्न्ड बाय फायर हा एलिमेंट आपला ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला जाईल, आणि इथे जो लॉस बाय फायर म्हटलेला एलिमेंट आहे हा तुमचा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला जाईल. त्यामुळे गुड्स बर्न्ड बाय फायर ट्रेडिंग अकाउंटला जाईल. रेकॉर्ड करून घेऊया, बाय गुड्स बर्न्ड बाय फायर 1540. आणि जो लॉस दिलेला आहे, ऍक्च्युअल लॉस, लॉस बाय फायर विच इज 540, इट शुड बी रेकॉर्डेड ऑन प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला पार्ट हा रेकॉर्ड होईल 540 रुपयाचा. आणि गुड्स बर्न बाय फायर जे आहेत हे ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला जातील. नेक्स्ट लास्ट एलिमेंट, स्टॉक ऑन 31 मार्च 2024. जसं मी मगाशीच म्हटलं, 31 मार्च, 31 मार्च चा जो काही स्टॉक असेल हा आपला क्लोजिंग स्टॉक असतो. आता इथे दोन व्हॅल्यूज दिलेले दिसतात, कॉस्ट दिलेली आहे आणि एमव्ही. एमव्ही मीन्स मार्केट व्हॅल्यू. कॉस्ट आणि मार्केट व्हॅल्यू दिलेली आहे. ज्या वेळेला अशा दोन व्हॅल्यूज दिलेल्या असतील तेव्हा रूल लक्षात ठेवा, कॉस्ट और मार्केट व्हॅल्यू विच एव्हर इज लेसर. कॉस्ट और मार्केट व्हॅल्यू विच एव्हर इज लेसर म्हणजेच काय, तर कॉस्ट आणि मार्केट व्हॅल्यू या दोन व्हॅल्यूज पैकी जी अमाऊंट लेसर असेल, जी अमाऊंट कमी असेल, तीच अमाऊंट क्लोजिंग स्टॉक म्हणून डिक्लेअर होते. सो इथे कॉस्ट आहे 2300 आणि मार्केट व्हॅल्यू आहे 2100. मग ह्या दोन्ही अमाऊंट मधली जी छोटी अमाऊंट आहे, जी लेसर अमाऊंट आहे, ही आपली क्लोजिंग स्टॉकची अमाऊंट असेल. सो आपला क्लोजिंग स्टॉक असेल 2100. लेट्स रेकॉर्ड इट. बाय क्लोजिंग स्टॉक, क्लोजिंग स्टॉक हा ट्रेडिंग अकाउंटच्या नेहमी क्रेडिट साईडला रेकॉर्ड होईल. सो क्लोजिंग स्टॉक 2100. इथे आपण सगळ्या गोष्टींचं पोस्टिंग करून झालेलं आहे. आता ट्रेडिंग अकाउंट क्लोज करत असताना काय करायचंय, तर अमाऊंटचे जे दोन कॉलम आहेत दोघांचीही टोटल घ्यायचे आणि डिफरन्स कुठे येतोय हे कॅल्क्युलेट करायचे. आता जर आपण क्रेडिट साईडची टोटल बघितली तर इथे क्रेडिट साईडची टोटल येते 33,050. आणि जर आपण इथे डेबिट साईडची टोटल बघितली तर डेबिट साईडची टोटल ही कमी अमाऊंट येते. म्हणजे डिफरन्स कुठे येतोय, तर तो डेबिट साईडला येतोय. जर डिफरन्स हा डेबिट साईडला येत असेल देन इट इज युअर ग्रॉस प्रॉफिट. आता आपण दोन्ही टोटल करून घेऊया. दोन्हीची टोटल झालेली आहे टॅली अमाऊंट 33,050. इथे आपण ग्रॉस प्रॉफिट कसा काढला, तर आधी क्रेडिट साईडची टोटल बघितली, टोटल अमाऊंट मिळाली. त्यानंतर आपण डेबिट साईडची टोटल बघितली होती, ज्यात आत्ता इथे ग्रॉस प्रॉफिट आहे पण मगाशी नव्हता. या अमाऊंट ओपनिंग स्टॉक पासून अगदी वेजेस पर्यंतच्या ज्या अमाऊंट आहे त्यांची टोटल बघितली, तर ती अमाऊंट इथे आलेल्या अमाऊंट पेक्षा कमी अमाऊंट होती. त्यामुळे जो डिफरन्स आहे हा आपण कॅल्क्युलेट करून घेतला आणि इथे ग्रॉस प्रॉफिट मिळाला. म्हणजे इथे दोन्ही अमाऊंट ज्या आहेत ह्या टॅली झालेल्या आहेत. इथे आपलं ट्रेडिंग अकाउंट कम्प्लीट झालं.